तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आशा सेविकांच्या मानधनामध्ये तब्बल 5,000 रुपयाची भरीव वाढ करण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे। 13 मार्च 2024 रोजी म्हणजे आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये असं म्हटलं आहे की राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात 5,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात मान्यता सुद्धा मिळालेली आहे। परंतु हे जे मानधन आहे ते मानधन कशा पद्धतीने असणार? मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येणार आहे। म्हणजे हे जे 5,000 रुपये आशा सेविकांसाठी वाढलेले आहेत हे राज्य शासनाच्या निधीतून दिलं जाणार आहे, हे सर्वात महत्त्वाचा विषय। आणि त्यानंतर हे जे मानधनाची जी रक्कम वाढीव रक्कम आहे ती नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून दिली जाणार आहे। त्यानंतर पुढे असेही म्हटलं आहे की नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 म्हणजे या महिन्यापर्यंत, आत्ताच्या महिन्यापर्यंत या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता दिलेली आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, आशा सेविकांसाठी जे मानधन 5,000 रुपये वाढ झालेले आहे, हे वाढीव मानधनाचे जे पैसे आहेत हे राज्य शासनाच्या खर्चातून दिलं जाणार आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, हे राज्य शासनाच्या खर्चातून म्हणजेच काय तर आशा सेविकांसाठी ते मानधन वाढ झालेली आहे। म्हणजे 5,000 रुपयाची जी वाढ झालेली आहे हे 5,000 रुपये राज्य सरकारच्या खर्चातून, म्हणजे राज्य सरकारचा वार्षिक खर्च असतो त्या खर्चापैकी 200.21 कोटी इतका अतिरिक्त खर्चास 961.8 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता मिळाली आहे। परंतु मित्रांनो, हा निर्णय आशा सेविकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आशा सेविकांचा असलेला आंदोलनाचा विचार करता राज्य सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील आशा सेविकांसाठी हा आशेचा किरण किंवा ही व्हिडिओ पाठवून त्यांना ही माहिती मिळण्यासाठी सहकार्य करा। तसेच नवीन व्हिडिओसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र।